हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय माझे श्री गुरु सुनील दादांना नमस्कार करते, आपल्या सगळ्यांना नमस्कार करते। आज आपण आचार्यांच्या साधना पंचकम मधल्या 5व्या आणि 6व्या आज्ञेचा विचार करणार आहोत। ती आज्ञा आहे पापोघो परिधूयता आणि दुसरी आहे भव सुखे सुखे दोषानुसंधियता। पापोघ परिधूयता म्हणजे पापाचा ओघ कमी करा। आणि पाप म्हणजे काय हे आता आपल्याला बघावं लागेल। पाप आपण 3 प्रकारे आपल्याकडनं होत असतात, जाणता अजाणता होत असतात। एक कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप। कायिक पाप म्हणजे हिंसा, चोरी, व्यभिचार, मद्यपान अशा प्रकारे। आणि दुसरा वाचिक पाप म्हणजे खोटे बोलणे, अपशब्द बोलणे, चुगली करणे, फसवणूक करणे इत्यादी। किंवा कोणाचं मन दुखवलं जाईल असं काहीतरी बोलणं म्हणजे वाचिक पाप आहे। आणि मानसिक पाप म्हणजे काम, क्रोध, लोभ, मत्सर, गर्व, अहंकार करणे। आणि तुकोबा यालाच म्हणतात पुण्य परोपकार, पापते परपीडा। आणि मनुस्मृतीमध्ये म्हटलं आहे धर्मापासून विचलित होणे म्हणजे पाप। आणि गीता म्हणते काम एष क्रोध एष रोजो गुण समुद्धवा। काम, क्रोध हेच पापाचे मुख्य कारण आहेत। आणि डॉक्टर काका म्हणतात आत्मस्वरूपापासून विचलित होणे, दूर होणे किंवा वेगळे होणे म्हणजे पाप। एवं अहम आणि ममता हेची मोहाचे माता पिता। पाप आपण का करतो? अहम माझ्यासाठी किंवा माझ्यासाठी, मी ज्यांच्या सोबत ममता जोडली आहे त्यांच्यासाठी, अशा 2 कारणाने आपण पाप करत असतो, अहम आणि ममता। यांचे निवासस्थान कुठे आहे? तर म्हणतात इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्यामध्ये अशा पापांचे निवासस्थान आहे। आणि ते आपल्याला आता विचार करायचा आहे की इंद्रिय, आपल्या सगळ्यांचे इंद्रिय हे ऑटोमॅटिक बहिर्मुखच आहेत। म्हणजे ब्रह्मदेवाची ठेवणच अशी आहे की इंद्रिय बहिर्मुख आहेत आणि त्या प्रत्येक इंद्रियांची अधिष्ठाती देवता त्या इंद्रियांना त्यांच्या त्यांच्या हव्या असलेल्या भोगासाठी प्रवृत्त करतात आणि इंद्रिय त्या भोगांमागे जातात। आणि त्यांच्या सोबत मन सुद्धा ते ओढून घेतात। मन मुळातच वायू तत्वाचं आहे, त्यामुळे ते तिकडे याच्यामध्येच बहिर्मुखतेकडे आणि भोगामध्येच आनंद शोधून घेतो आणि भोगातच च्या आनंदात ते रमते। आणि हे मन आणि इंद्रिय बुद्धीला सुद्धा ओढतात। वास्तविक पाहता ही बुद्धी अग्नितत्वाची आहे, शुद्ध आहे, पण मन आणि इंद्रियांच्या संगामुळे ती सुद्धा भोगामध्ये रमते आणि त्यातून त्याला तिथंच ती तसेच निश्चय घ्यायला घेते, तरी म्हटलं तरी चालेल। आता आपल्याला आचार्य म्हणतात की पापाचा ओघ कमी करा किंवा रोका। जर आपल्याला आता पापाचे ओघ रोखायचे असतील म्हणजे याच्यावर उपाय करायचे असतील तर ज्यापासून हे ओघ सुरू झाले आहेत त्यांच्याच पासून सुरुवात करावी लागेल। म्हणजे इंद्रियांचेच संयमन करावे लागेल की जे आपले इंद्रिय बहिर्मुख आहेत त्यांना आपल्याला अंतर्मुख करावे लागतील। म्हणजेच काय करावं लागेल? कानी शुभची ऐकावे, नेत्री शुभची पाहावे, किंवा सदाचार हा थोर सांडू नये तो, जगी मानवी तोची तो धन्य होतो, अशी आपल्याला धन्यता मिळावी लागेल। म्हणजे प्रत्येक इंद्रियांचं संयमन करायचं। जसं माझ्या वाचेला सवय आहे, अनंत वाचाळ बरळ ही बरळ, हिला दुसरं काही बोलण्याची सवय आहे, तर तिला ते न बोलू देता
घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. हे झालं वाचेचं तप. आणि डोळे तुम्ही पहा माझ्या विठोबाचे मुख, कान तुम्ही ऐका माझ्या विठोबाचे गुण. अशा प्रकारे प्रत्येक इंद्रियांना तप करायला लावायचं आहे आणि तप करून त्या इंद्रियांवर संयमन करायचं आहे. तप करणं म्हणजे असं बिलकुल काही नाही, की आपण उन्हात बसावं किंवा थंडीत बसून, उघड्यावर बसून तप करावं. हे योग्य नाही आहे. खरं इंद्रियांचं तप हे म्हटलं आहे, की तप म्हणजे इंद्रिय शोषणानावं हे मूर्खाचा खटाटोप असे समर्थ म्हणतात. म्हणजे इंद्रियांचं शोषण करायचं नाही आहे, त्यांना वळवायचं आहे. कुठं? भगवंताकडे अंतर्मुख करायचं आहे. आणि हेच आपल्याला इथं सांगितलेलं आहे. इंद्रियांचं संयमन, इंद्रियांचं तप आहे. अशा रीतीने त्याच्यासोबत जर आपल्याला सतसंगती असेल आणि श्री गुरूंच्या सेवेत आपण असेल, तर हे तप आपल्याला लवकर जमते. नाहीतर थोडं कठीण होते. म्हणून आपण नेहमी सत्संगामध्ये स्वतःला ठेवावं आणि गुरुसेवेने ते लवकर यश आपल्याला प्राप्त होते. आणि आपल्या सगळ्यांमध्ये हे पापाचे ओघ असतात बरं. असं काही नाही, की असं बिलकुल म्हणा हे योग्य नाही आहे, की आमच्यामध्ये पापाचे विचार किंवा पापाचे ओघ. पापाचे ओघ म्हणजे पापाचे विचार, पापाची वृत्ती अशी आमच्यामध्ये येतच नाही हे अजिबात म्हणू नये. आणि ते करण्याचं किंवा जेव्हा आपण मनुष्य जन्म आपल्याला मिळतो ना, म्हणजेच अर्ध पाप आणि अर्ध पुण्य जेव्हा आपलं समसमान होते, तेव्हाच आपल्याला मनुष्य देहाची प्राप्ती झालेली आहे. आणि हे पापाचं जे देणं आहे, तेच आपल्यामध्ये वाईट वृत्ती किंवा वाईट विचार देतात. आणि पुण्याचे आहे ते चांगले विचार देतात. बस दुसरं काय आहे? म्हणजे आपल्याला आणि ते दोन्ही आलेले आहेत, की चांगले आहेत की वाईट आहे, पापाचे आहेत की पुण्याचे आहेत, हे आपल्याला समजण्याची आपल्यामध्ये पूर्ण हे एक व्यवस्था पण आतमध्ये आहे. आणि ती आपण समजून घेतली पाहिजे. आचार्य म्हणतात, की हे पापाचे ओघ जर रोखायचे आहेत आणि पुण्याच्या ओघाला मार्ग करून द्यायचा आहे. म्हणून आपल्याला आपलं हे कळणं, हे आपल्याला सगळ्यांना कळते हे, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्षित असतो. आपण त्या विचारांकडे आपलं स्वतः दुर्लक्ष करत असतो. पण आता आचार्य आपल्याला म्हणतात, की पापाचे ओघ रोका आणि पुण्याच्या ओघांना रस्ता करून द्या, म्हणजे मार्ग करून द्या. तर जसं आपण पाकिस्तानाकडचं पाणी रोखलं, तर काय होतं? आपल्याजवळ धरण तयार होतं, म्हणून आपण पाणी रोखू शकलो की नाही? तसंच आपल्याला आता विचारांचं धरण तयार करायचं आहे आणि हे विचारसरणी आपल्याजवळ असेल, तर आपण ते पापाचे ओघ रोखू शकू. आणि हेच आपल्याला करायचं आहे. शम-दम करून आपण कायिक आणि वाचिक पापाचे ओघ रोखू शकतो आणि विवेक वैराग्याने आपण मानसिक पाप रोखू शकतो. मुंडक उपनिषदाच्या अभ्यासामध्ये आपल्याला शैलतांनी छान शिकवलं आहे, की सर्वदा सत्याचे पाळणं, सर्वदा तपाचरणे, सर्वदा सम्यक ज्ञाने दिसे आत्मा. म्हणजेच इंद्रियांच्या सहज प्रवृत्तीवर नियंत्रण करावं लागते. आणि सम्यक ज्ञान म्हणजे संशय विपर्यहित ज्ञान. जसं आहे तसंच दिसलं पाहिजे. म्हणजे जसं आपण ट्रेनमध्ये बसतो, तेव्हा आपली ट्रेन पुढे जात असते आणि ट्रेन धावत असते आणि झाडं तिथच्या तिथंच असतात. पण दिसते काय? झाडं धावत आहेत. तर आपल्याला हे समजलं पाहिजे, की झाडं धावत नाही, ट्रेन धावत आहे आणि ट्रेनमध्ये मी आहे. हे असं ज्ञान खरं जे आहे, ते ज्ञान आपल्याला आपलं झालं पाहिजे. तेच खरं ज्ञान आहे. आणि मग ह्या ज्ञानाने मनाला विषयांपासून दूर न्यावं. म्हणजे त्यांना विषयांपासून दूर न्यावं म्हणजे काय? आवश्यक आहे तेवढंच त्यांना द्यावं. त्यांना जास्त आवश्यकतेपेक्षाही जास्त दिलेलं बरं नाही. जसं आपल्या देहाला अन्न, पाणी, औषध वगैरे जे योग्य आहे ते द्या.
पण अतिशयोक्ती कोणत्याही गोष्टीची नको, असं त्यांचं म्हणणं आहे. की म्हणजे वृत्ती एकाच लेव्हलवर आणून ठेवावी आणि ती लेव्हल म्हणजे अधिष्ठान वृत्ती करावी. म्हणजेच काय म्हटलं आहे? वृत्ती जिकडे धावे, न धावे पाठी. साक्षी होऊन बघता स्वरूपी होय भेटी. असं आपल्याला करता आलं पाहिजे आणि तेच तपामध्ये चिंतनशीलता ही फार महत्वाची आहे. ही वृत्तीचे तप आहे. म्हणजे आपण आत्ताच बघितलं, प्रत्येक इंद्रियांचं तप आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या वृत्तीवर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. आचार्य म्हणतात, आपल्या पापाच्या वृत्तींना रोका म्हणजे पापांच्या विचारांना रोका. आणि हे आपल्याला रोखण्यासाठी शास्त्र सांगते, की मन स्थिर आणि शांत आणि प्रसन्न निग्रह करायचं. म्हणजेच मनामध्ये जी चिंतनशीलता आहे ती वाढेल आणि ती अधिष्ठानावर स्थिर होईल. हेच मुख्य आपल्याला करायचं आहे. आणि शास्त्र सांगते, की हे कुठेही बोलून दाखवायचं नाही, की आम्ही असं-असं करत आहोत, की माझ्यामध्ये असे पापाचे विचार किंवा पापाची वृत्ती आलेली आहे. असं कुठेही बोलण्याची गरज नाही. बिलकुल आवश्यकता नाही. होते काय बघा, आपण जर इतरत्र कुठं बोललं ना, तर ते विचार आपल्यामध्ये ती समोरची व्यक्ती ज्याच्याकडे आपण हे बोललेलं असू, ती समोरची व्यक्ती दिसली ना, की आपल्याला ते विचार सगळे आठवायला लागतात आणि आवश्यकता नसतानाही त्याची रिव्हिजन होऊन जाते. ते काढायचे आहेत, पण आपल्या मनामध्ये ती रिव्हिजन होऊन जाते आणि ती समोरची व्यक्ती ज्याला आपण सांगितलं आहे, ती व्यक्ती नेहमी आपल्याला दोष दृष्टीने बघत राहते. म्हणून हे विचार कोणाही जवळ बोलून दाखवायचे नाही. वेद विहित निष्काम कर्म करून चित्त शुद्ध करायचं, वेद विहित निष्काम उपासना करून चित्त शांत करायचं आणि अशा रीतीने ज्ञानाचा मी अधिकारी होतो. आणि हेच विचार जर बोलण्याचीच म्हणजे आपल्याला फार हे झाली आवश्यकता वाटलीच, तर श्री गुरूंजवळ बोलावेत. ते आपल्याला ह्या विचारातून निघण्याचे योग्य मार्ग सांगतील आणि त्यातून आपल्याला बाहेर काढतील आणि अधिष्ठान वृत्तीवर नेऊन ठेवतील. बाकी इतरत्र कुठंही बोलायचे नाही. आणि तेच सद्गुरु कृपा तेची किल्ली, जेणे बुद्धी प्रकाशिली, द्वैत कपाट उघडली एक सरे. म्हणजे विवेकाचे विचार करण्याची दृष्टी श्री गुरु आपल्याला देतात आणि ती दृष्टी त्यांच्या कृपेने आपण जर वेद विहित निष्काम कर्म केले असेल तर चित्त शुद्ध होते आणि वेद विहित निष्काम उपासनेने चित्त शांत होते आणि मग ह्या श्री गुरूंचे विचार जे शास्त्र शुद्ध आहेत, ज्ञानाकडे नेणारे आहेत, त्या ज्ञानाचे आपण अधिकारी होतो. त्या ज्ञानाचा अधिकारी झाल्यावर आपल्याला विचारसरणी आपली बदलते आणि मग आपण विचार कसे करतो हे बघा. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती. जर सर्वांच्या हृदयात ईश्वर आहे, तर तो माझ्या हृदयात असेलच. मग माझ्याच ही सगळी व्यवस्था कोणाची आहे? ईश्वराची. आणि ही माझ्या हृदयात असलेला ईश्वर माझ्याच पापाची किंवा पुण्याची फळं माझ्याच जीवाला काय बोलले? माझ्या जीवाला की मला? माझ्या जीवाला म्हणजेच मला माझ्या हृदयातील ईश्वर माझ्याच पापाची आणि पुण्याची फळ मला आत बसून देत असेल, तर दोष कोणाला द्यायचा? ऑलरेडी त्याला सगळं माहीतच आहे. देवाकडे किंवा इतरत्र कोणाकडेही बोलण्याची काही आवश्यकताच नाही आहे. काही गरजच नाही आहे. असं मला आत बसून जर माझेच दोष मला दिसत असतील, तो ईश्वर मला अ, आत बसून देत असेल, तर देवाकडे किंवा इतरांकडे देण्याचा विचार करण्याची काही गरज राहत नाही. आणि हे सुख-दुःख माझ्या जन्मसिद्ध हक्क आहे असं म्हणावं का? किंवा हे दुःख आहे ते माझे पापसिद्ध हक्क आहेत आणि हे जे माझे पुण्य आहेत, ते माझे पुण्यसिद्ध हक्क आहेत, असं आपण आपल्याला म्हणावं. आणि आपल्या मनाला समज द्यावी. मनात वाचिले सर्व संचित केले,
त्यासारखे भोगणे प्राप्त झाले, असं आपणच आपल्याला विचार द्यावा आणि ते सगळं समजावून घ्यावं. आणि असा विचार जेव्हा आपण देतो, तेव्हा आपल्याला हे सगळं छान जमते. आपण असं नाही म्हणत, की देवा तू मलाच का रे एवढं सुख दिलं? असं कधीच नाही बोलत. देवा माझ्या नशिबात एवढं दुःख का? असं आपण बोलायला जातो. पण हे सुख सुद्धा त्यांनीच दिलेलं आहे, असं आपण कधीही नाही म्हणत. मग दुःखच का म्हणायला जायचं? कारण हे दोन्हीही माझ्याच आतमधून आलेले आहेत. त्याचा विचार असा घ्यावा, की मी जो आहे म्हणजे कोण? जीव. मी जर वाच्याताने ईश्वर आहे आणि लक्षाताने मी ब्रह्म आहे. जर मीच ईश्वर असेल, मीच ब्रह्म असेल, तर माझ्या जीवाला पापाचे फळ कोण देतं? पुण्याचे फळ कोण देतं? मग कंप्लेंट कोणाजवळ करायची? मीच माझ्या आतमध्ये पापाचे फळ आणि पुण्याचे फळ देत आहे, असं झालं ना ते. मीच ईश्वर आहे, मीच जीव आहे आणि मीच ब्रह्म आहे. मग कंप्लेंट कोणाजवळ करायची? आपली जीभ आणि आपलेच दात. अशा रीतीने हे ज्ञानाचे, वेदांताचे विचार आपल्याला यायला लागतात. पण खरं का असं आहे, की हे विचार असे बोलायला, सांगायला सोपं आहे. पण हे विचार पचवणं, आयुष्यामध्ये असं पचवणं फार कठीण आहे. महाकठीण आहे आणि जीवनात उतरणं तर त्याही पेक्षा कठीण. म्हणून जसं आपण ज्योमेट्रीतली समीकरणं बरोबर समजावून घेतो, मग ती सोडवण्याला सोपी जातात. तसं आपण ही समीकरणं आपल्या श्री गुरु जवळून बरोबर समजावून घेतले असतील, की ते नेमकं मला काय सांगू पाहतात. ते नेमकं मला काय देऊ पाहतात. हे आपल्याला समजून घेतले असतील, ते आपल्याला पटले असतील, तरच आपण हे विचार विवेकाने प्रत्येक ठिकाणी जागे राहून वापरू शकतो. आपल्या जीवनामध्ये त्याचे दोष त्याचे ते वापर करू शकतो ह्या विचारांचे. म्हणजे कोणालाही दोष देण्याचा भाग आपल्याकडून संपून जातो. आणि हे दोष देणं संपलं ना, की बरंच शांत झालेलं असते. आणि ही चित्ताची शुद्धी आणि चित्ताची शांती ह्यापासून मग आत्मा दूर नाही, आत्मा लांब नाही. आणि आत्मा मूळचा कसा आहे? स्वच्छ आणि शांत. आणि माझ्या अंतःकरणाची सुद्धा आता प्रवृत्ती कशी होत आहे? स्वच्छ आणि शांत. आता जुळत आहे. आणि ह्या विचारांनी शांतता, स्वच्छता सर्वांनाच प्रिय असते. तशी आता माझ्या आतमध्ये सुद्धा ही शांतता आणि स्वच्छता नेहमी राहते आणि माझी ही प्रवृत्ती अशीच शांत आणि स्वच्छ राहते. आत्मा शांतम, शाश्वतम, अप्रमेय आहे. तसाच मी सुद्धा शांत झालेला आहे. पाप म्हणजे काय? तर दुर्गंधी. जिथं आतमध्ये कचरं भरलेलं असते. आपल्या चित्तामध्ये काय भरलेलं आहे? काम, क्रोध, लोभ वगैरे कचरं पडलेलं असेल, ती तिथं दुर्गंधी येणार. आणि जर इथं स्वच्छता असेल, तर मग दुर्गंधी स्वच्छता असते, तिथं दुर्गंधी नसते. आणि आपण हे फिजिकली छान स्वच्छ होऊन जातो, अंघोळ वगैरे करतो. पण अंतरामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये काम, क्रोध, लोभ जर भरलेले असतील, तर आपण अंतर्बाह्य शुद्ध नाही झालो. अंतर्बाह्य शुचीभूत व्हायचं आहे. त्याच्यासाठी आपण नेहमी सजग राहायला पाहिजे. आमचे श्री गुरु आम्हाला नेहमी त्यांच्या वडिलांचा प्रसंग सांगतात आणि त्यातून अंतर्बाह्य शुचीभूत होणं शिकवतात. ते म्हणतात आपण अंघोळ करून सोवळं घालावं. पण सोवळं नेसताना मनामध्ये विचार असू द्यावा, की माझ्या आतमध्ये काम आहे का? क्रोध आहे का? लोभ आहे का? यांचा मी त्याग केला आहे का? कामः क्रोधस्तथा लोभः तस्मात् ते तं त्रयं त्यजेत. हे मी त्यजले आहे का?
हे नेहमी आपण आपलं चेक करावं आणि अशा रीतीने मी अंतर्बाह्य शुचीभूत होऊन मग पूजा करावी आणि पूजा करताना तेथे अहंकार हा धूप जाळू. काय करायचं आहे पूजेमध्ये? पूजा करणं म्हणजे काय आहे? अहंकाराचा धूप जाळायचा आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला अहंकार टाकून द्यायचा आहे. आणि थोडक्यात सांगायचं तर आत्मस्वरूपाकडे नेणारा ओघ म्हणजे स्वच्छता म्हणजेच पुण्य आणि आत्मस्वरूपापासून दूर नेईल हे सर्व पाप. हे आपण ज्या कारणाने मी आत्मस्वरूपापासून दूर जाईल ते सर्व ओघ मी थांबवायचे, थोपायचे आणि विचारांपासून मी आत्मस्वरूपावर स्थिर होईल त्या विचारांना मार्ग करून द्यायचा. असे आपल्याला आचार्य आज्ञा देत आहेत. आणि एक अजूनही महत्वाचा विचार आहे, की हे सर्व तितकंच महत्वाचं म्हणजे स्वतःला त्यासाठी शास्त्राभिमुख ठेवावं लागेल, साधनाभिमुख ठेवावं लागेल. मी नेहमी मला आनंदात ठेवावं लागेल. आणि त्याच्यासाठी यत्किंचितही चिंता करण्याची गरज नाही. जर कोणी मला अशा रीतीने आपण ह्या विचारांमध्ये स्वतःला ठेवलं आहे तर. आणि अजून दुसरा विचार एक हाही आहे, की मी माझ्याकडनं अंतर्बाह्य शुचीभूत झाले आहे. पण दुसरे कोणीतरी येऊन मला असे विचार देतात. इथं सुद्धा मी हुशार राहिलं पाहिजे, इथं सुद्धा मी सावध राहिलं पाहिजे. म्हणजे कसं, मी काहीतरी कर्म करते, काहीतरी काम करते, तर कोणी म्हणते हे तुम्ही बरं केलं किंवा कोणी म्हणते हे तुम्ही बरं नाही केलं. मला या दोन्ही ठिकाणी सावध राहावं लागते. या त्यांनी दिलेल्या, इतरांनी दिलेल्या विचारांमध्ये मला वाहत जायचं नाही. मी जर शास्त्राभिमुख असेल, मी जर श्री गुरूंनी दिलेल्या विचारांच्या अ, अ, याच्यामध्ये राहत असेल आणि मी आनंदात असेल, तर मला त्यांनी दिलेल्या विचारांचा अजिबात चिंता करण्याची गरज नाही. कोणी निंदा अथवा वंदा आमचा स्वहिताचा धंदा, आमचा आत्महिताचा धंदा, आमचा अद्वैताचा धंदा. असं मी नेहमी अधिष्ठानावर स्थिर राहावं. हे अधिष्ठानावर स्थिर राहणं मला जमलं पाहिजे आणि तरच मी पापाचे विचार सोडवू शकेल किंवा पापाच्या विचारातून स्वतःला दूर ठेवू शकेल. म्हणजेच आचार्यांनी जे म्हटलं आहे, "पापोघ परिधूयताम." पापाचे ओघ थांबवा. आणि दुसरी आज्ञा म्हटलं आहे, "भव सुखे दोषानुसंधियताम." म्हणजे विषय वस्तूंपासून मिळणारे सुख हे पीडा मिश्रित आहे. हे कसं? तर विषय जे आहेत ना, ज्या वस्तूंपासून आपल्याला अ, विषय आपल्याला आगमापायी मिळालेले असतात. म्हणजे ज्या सुख-सुविधा आपल्याला मिळतात, ते आगमापायी मिळालेले असतात आणि जेव्हा हे सगळे विषय सुख मिळतात ना, ज्या प्रमाणात ते मिळतात, त्या प्रमाणात ते सुख देतात. आणि जेव्हा हे नेहमी आपल्याकडे राहत नाहीत आणि हे जातात, तेव्हा त्या प्रमाणातलं दुःख तेवढ्याच पर्सेंटचं दुःख देऊन जातात. उदाहरणार्थ मला 28,000 ची साडी मिळाली. माझ्या मुलाने मला घेऊन दिली. खूप आनंद झाला, त्या लेव्हलचा आनंद झाला. पण काही कारणाने ती फाटली किंवा काहीतरी कारणाने ती माझ्याजवळून ती डॅमेज झाली, फाटली किंवा रंग गेला, तर मला त्याच लेव्हलचं दुःख सुद्धा झालं. म्हणजे सगळ्यात पहिले विषयांपासून मिळणारे हे जे सुख आहे, ते मला येताना जेवढं सुख देतात, तेवढं जाताना दुःखही देऊन जातात. म्हणून मी काय करायचं, जसं आचार्यांनी सांगितलं, की भव सुखे दोषानुसंधियता म्हणजे त्या विषयांच्या वस्तूमध्ये जे मिळालेले आहे विषय आपल्याला, त्याच्यामध्ये दोष बघायला शिका.
ते दोष बघितलं की आपण तिथं स्वतःला जमत नाही, रेंगाळत नाही, तिथं रंगत नाही. जसा आपण पहिला दोष बघितला, की ते दोष विषय येताना जेवढं सुख देते, तेवढंच जाताना दुःख देते. दुसरा दोष त्याच्यामध्ये आहे, की विषयांचा आपल्याला वीत येतो, की एकच एक वस्तू नेहमी नकोशी वाटते. मला गुलाबजामुन खूप आवडतात. पण ज्या एक खाल्ला, दुसरा खाल्ला, 5 खाल्ले, 8 खाल्ले, 10 खाल्ले. बस आता नको. म्हणजे त्या विषयांचा मला वीट येतो, म्हणजे नित्य सुख देण्याचे सामर्थ्य विषयामध्ये नाही. हे यावरून सिद्ध होते. तिसरा दोष यावर आहे, यामध्ये आहे विषयांमध्ये, की त्यावर विषयांवर मला अवलंबून राहावं लागते. म्हणजे ते मला नित्यप्राप्त नाही. त्याचा अर्थ हेच झालं. जर मला नित्यप्राप्त असते, तर मला त्यावर अवलंबून राहावं लागलं नसतं. अशा प्रकारे कित्येक असे आपण त्याच्यामधले दोष बघत जावे. विषयात सुख नाही हे आपल्याला पटलं, हे आपल्याला अनुभव आला, की आपण त्यातली आसक्ती आपली कमी होते. आणि मग देह आणि जग मिथ्या आहे हे पटलं ना, की मग आपल्यामध्ये निर्भयता सुद्धा येते. आणि मग जे नित्य प्राप्त आहे, त्याकडे आपण लक्ष देतो. नित्य प्राप्त काय आहे? आत्मानुसंधियता. हे आत्मच अ, अ, अधिष्ठान दृष्टी, आत्मीय दृष्टी याकडे आपण विचारायला लागतो आणि विषयांकडून आपण दूर जातो. आणि जे आपण सुखालागी जीवा करती तळमळो म्हणून सुखरूप तत्व जाणावे. त्या सुखरूप तत्वाकडे आपली धाव सुरू होते आणि डॉक्टर काका म्हणतात, मला सुखी व्हायचं आहे. सुखी होता होता सुखरूप व्हायचं आहे आणि सुखरूप होऊन या जगाचा निरोप घ्यायचा आहे. आणि सुखरूपतेची ट्रेन सुखाच्या प्लॅटफॉर्मवर येत असते. म्हणजे मी सुखी राहायला पाहिजे आणि सुखरूप व्हायला पाहिजे आणि सुखरूप होऊन गंतव्यापर्यंत म्हणजेच सुख त्या आत्मतत्वापर्यंत मला पोहोचता येईल आणि मगच या जगाचा मला निरोप घेता येईल. म्हणजे मी देह ठेवण्याच्या पहिले मी आत्मतत्वाशी म्हणजे मी आत्मा आहे, हे जग मिथ्या आहे. देह आणि जग मिथ्या आहे या विचारांवर मी स्थिर झाले पाहिजे आणि ते सत्य, नित्य सत्य जे आहे आत्मतत्व त्यावर मी आरूढ झाले पाहिजे. म्हणजे कठोपनिषदामध्ये जसं म्हटलेलं आहे, कर्तव्य तेची सरे, तो मी आत्मत्वे उरे. कर्तव्य सगळी संपली आहेत आणि चोख बजावली आहे. आणि अजूनही मी आहे, कसा आहे? आत्मत्वय उरे. मी आत्मा आहे, या विचारांनी मी जीवन जगत आहे आणि पुढे म्हणतात देह यंत्र करकरे प्रारब्धावरी. जेव्हा या देह ठेवण्याचा वेळ येईल, तोपर्यंत हे देह यंत्र यंत्र म्हणून दिलं आहे. देह यंत्र करकरे प्रारब्धावरी. अशा रीतीने याची देही याची डोळा भोगी मुक्तीचा सोहळा. मला मुक्तीचा सोहळा, आनंदाचा सोहळा मला भोगायचा आहे. मला आनंदी राहून जगायचं आहे. मला सुख-दुःखाच्या हेलक्या तोन हेलकाव्यामध्ये वाहत जायचं नाही. मला सुखी किंवा दुःखी व्हायचं नाही. मला आनंदी राहायचं आहे. आणि हे आनंदी असं या विषयांचे दोष बघताना माझ्यामध्ये नैराश्य येता कामा नये किंवा जगाकडे मी नैराश्याच्या भावनेने बघायचं नाहीये. दोष दृष्टीने बघताना नैराश्यत्व माझ्या आतमध्ये अजिबात डोकावता कामा नये. मला आजच्या आनंदी राहायचं आहे. मला निराश व्हायचं नाहीये. आणि तेच विचार, तेच विचारांची दिशा पुन्हा मला माझी ठेवावी लागेल, जशी आपण आता बघितली.
आणि अशा विचारांसाठी मी शास्त्र, श्री गुरु नेमकं काय सांगतात, या विचारांवर ते समजून त्यावर मी नेहमी आरूढ राहावं, अधिष्ठान दृष्टीवर मी नेहमी स्वतःला स्थिर ठेवावं. असं जेव्हा मी ठेवेल तेव्हा आणि ते मला नीट कळलं असेल, तर मी खिन्न होणार नाही. मी रडके होणार नाही. निराश होण्याचं तर कारणच नाही. आणि अशी पराभूत मनोवृत्ती माझ्यामध्ये येणार नाही. आणि त्यामुळे मी खचणार नाही, मी व्याकुळ होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मी स्वतःला अत्यंत आनंदात राहील. माझा आनंद मी टिकवून ठेवण्यासाठी मी जीवनामध्ये जगायचं आहे ते जगू शकेल. मी माझ्या जीवनामध्ये आनंद टिकवू शकेल. जर अशा विचारांमध्ये मी स्वतःला ठेवत असेल तर. त्यासाठी सत्संग, नामस्मरण आणि आत्मपरीक्षण नेहमी करत राहायचं. नेहमीच मी सत्संगात राहायचं. स्वतःचं कठोर आत्मपरीक्षण करत राहायचं, की मी या विचारांमध्ये वाहत जात आहे का? स्वतःला इथून वाचवायचं आहे. त्यासाठी सगुणाच्या आधारे निर्गुण पाविजे निधारे. सगुणाचा आधार कसा? तर मी जर श्रीराम जय राम जय जय राम या नामस्मरणात राहत असेल, तर हा राम कोण आहे त्या नामीच्या बोधामध्ये नामस्मरण मी घ्यायचं आहे. म्हणजे हा राम जो आहे तो कोण आहे हे मी जाणून त्याचं नाम घ्यायचं आहे. त्याच्या आठवणीत त्याचं नाम घ्यायचं आहे. आणि ज्याची नेहमी आपण आठवण करत असलो, त्याच्यावर आपलं प्रेम जगत असते. म्हणजेच तोच तो ईश्वररूप राम आहे. त्या ईश्वररूप रामाच्या आज्ञेत राहायला शास्त्र सांगते. तसं ज्याच्यावर आपलं प्रेम असते, ज्याच्यावर आपली आवडी असते, त्याचं आपण नेहमी आठवत असतो. त्याचं आपण नेहमी त्याच्या सांगितल्याप्रमाणे आपण वागत असतो. तसंच आपल्याला रामावर आता प्रेम झालं आहे, तर आपण ईश्वररूप रामाच्या आज्ञेमध्ये स्वतःला ठेवतो आणि मग तिसरं तो परब्रह्मरूप जो राम आहे, त्याच्याशी एक रूप पावतो. आणि हेच आपल्या जन्माचे सार्थक आहे. असं आपल्या जन्माचं सार्थक मी माझ्या हाताने करून घेऊ शकते. नाहीतर आला हेला, जन्माला आला आणि पाणी वाहू वाहू मेला, असं माझं होता कामा नये. आणि हे जेव्हा होईल तेच आपण व्यवस्थित अशा विचारांनी करू शकतो. नाहीतर आपलं सार्थकी जीवन लागत नाही. मला फार मोठ्या अ, ईश्वरांनी भगवंतांनी ईश्वरांनी खूप कृपा केली आहे. "अति हरी कृपा जाही पर होई, पाव देही मार्ग सोई." म्हणजे भगवंतांनी माझ्यावर फार मोठी कृपा केली आहे, की मला हा मनुष्य देह दिला. आणि मनुष्य देहामध्ये हे विचार दिले म्हणजे अतिकृपा केली. आणि आता मी माझ्या मनुष्य जन्माचे सार्थक करावे म्हणजे या आत्मपरीक्षणाने, नामस्मरणाने, विवेकाने मी या तत्वावर स्वतःला ठेवून आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे. अशी आचार्यांची आज्ञा आहे. हे सर्व विचार माझ्या श्री गुरूंचे आहेत. आणि त्यांच्या चरणी अर्पण करते, नमस्कार करते त्यांना. श्रीराम, जय राम, जय जय राम. आपली या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. सगळ्यांना नमस्कार करते. श्रीराम, जय राम, जय जय राम.